मुंबईच्या महापौर पदाची घोषणा अवघ्या काही क्षणातच होणार आहे। मुंबई भाजपचे सगळे नगरसेवक मनपातील पक्ष कार्यालयात आता एकवटले आहेत। मुंबई मनपा भाजप कार्यालयामध्ये पूजन करून नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे। राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर आणि ऋतू तावडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत। यापैकी महापौर पदाच्या खुर्चीवर आता कोण विराजमान होणार किंवा कुणाच्या नावाची घोषणा होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मुंबईच्या भाजपच्या महिला महापौरपदी आता कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ महानगरपालिकेतून आपल्या सोबत आहेत। अभिषेक, सगळे नगरसेवक दाखल झालेले आहेत, आता प्रतीक्षा आहे तर नव्या महापौरांच्या घोषणेची। नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला ही बैठक सुरू होताना पाहायला मिळेल आणि आपण बघू शकतो आहे की जोरदार घोषणाबाजी ही आपल्याला सध्याला भाजपच्या नगरसेवकांकडून होताना दिसत आहे। एकूणच 40 वर्षांनंतर भाजपचा नगरसेवक तसं म्हणावं लागेल की जो आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये विराजमान होताना पाहायला मिळतील। एकूण या अगोदर जर पाहायचं तर पै जे जनसंघाचे होते ते भाजपच्याकडनं विराजमान आपल्याला इथं होताना दिसलेले होते महापौरपदी। एकूणच आता पाहायचं तर पहिली महिला महापौर ही भाजपची असणार आहे आणि त्याच अनुषंगानं हे सगळे इथं नगरसेवक आलेले आहेत। मुंबई अध्यक्ष अमित साटम हे देखील पोहोचले आहेत आणि त्यांच्याकडनं थोड्याच वेळात इथं आपल्याला अधिकृतपणे घोषणा होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्यानं 3 नावं चर्चेत आहेत। शीतल गंभीर असतील किंवा राजश्री शिरवाडकर असतील किंवा मग ऋतू तावडे असतील, अशी 3 नावं आहेत जी चर्चेत आहेत आणि त्यांच्या नावं या तिघांपैकी नावाची चर्चा होताना दिसू शकते। दुसरीकडे समोर जर का पाहायचं तर शिवसेनेकडनं अद्याप ठरलेलं नाही आहे की कोणाकडनं अर्ज हा दाखल होईल। एकूणच 12 वाजता मातोश्रीवर बैठक आहे आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडनं उमेदवार देण्यात येणार की नाही त्याबद्दल देखील स्पष्टता येताना दिसेल। मात्र भाजपचा महापौर महायुतीकडनं सांगितलं जात होतं की भाजप किंवा शिवसेना या दोघांपैकी एक जण जो आहे तो महापौर पदासाठी येईल। मात्र हे निश्चित होताना दिसतं आहे की भाजपचा हा महापौर असणार आहेत आणि त्याच अनुषंगानं थोड्याच वेळात नामनिर्देशन पत्र हे भाजपकडनं दाखल होताना दिसेल। अभिषेक, 3 नावं चर्चेत आहे, शिरवाडकर, शीतल गंभीर आणि तावडेंचं। या 3 नगरसेविकांची नावं चर्चेमध्ये असण्यामागचं कारण काय? काय पार्श्वभूमी आहे या 3 नगरसेविकांची? एकूणच याची पार्श्वभूमी प्रामुख्यानं पाहायची तर 2 नावं याच्यातली आपल्याला हे शहरातली दिसतात। शीतल गंभीर असेल किंवा मग दुसरीकडे राजश्री शिरवाडकर असतील। जर सभागृह नेता किंवा गटनेते पाहिजे तर ते गणेश खंडकर आपल्याला झाल्याचं दिसतं आहे, जे उपनगरातनं येतात। बोरिवलीमधनं ते नगरसेवक आहेत। त्या अनुषंगानं जर पाहायचं तर शहरामध्ये कुठेतरी नाव हे येऊ शकतं। सोबतच आक्रमक चेहरा ह्या तिघांकडेही बघितलं जातं। शीतल गंभीर आहेत, आपण त्यांच्याशी देखील इथे बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। तुमचं नाव चर्चेत आहे महापौर पदासाठी, नेमक्या काय भावना आहे? सगळ्यांची नावं चर्चेत आहे आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे आणि पार्टीचा जो निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये तुम्ही एकमेव या नगरसेवक आहेत भाजपच्या, कशा पद्धतीनं बघता आहे? एकूणच कशा पद्धतीनं पुढची वाटचाल ही दिसत आहे आपल्याला भाजपची? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण माझ्या कामाने मला जिंकून दिले एवढं मी सांगू शकते। शीतल गंभीर ज्यांचं नाव हे चर्चेत होतं आणि त्यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांकडनं स्वतः एक नाव त्यांचं घेण्यात आलेलं होतं। ऋतू तावडे आहेत, त्यांच्याशी देखील आपण इथे बातचीत करूया। तुमचं नाव चर्चेत असल्याचं, हे आघाडीवर असल्याचं देखील दिसतं। कुठंतरी सत्ता बदल होताना दिसतो आहे, त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं बघता आहे या सगळ्या वाटचालीकडे? समस्त मुंबईकरांचे मी खूप धन्यवाद मानते। 25 वर्षाची जी भ्रष्टाचाराची उबाटाची सत्ता होती त्याला उखडून काढून आज या ठिकाणी महायुतीला मुंबईकरांनी कौल दिलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही वैभवशाली अशा महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळे रणरागिणी, सगळे आमचे नगरसेवक बंधू ज्यांनी विभागामध्ये खूप काम केलं आहे, म्हणूनच लोकांनी त्यांच्या पारड्यामध्ये मतदान घालून आज या ठिकाणी मुंबईचा सेवक म्हणून पाठवलेलं आहे। मला फार आनंद आहे, माध्यमांच्या माध्यमातून मी ऐकते आमच्या सगळ्यांची नावं, पण भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे। या ठिकाणी वरिष्ठ जे निर्णय घेतात ते आम्हाला मान्य असतात। नक्कीच तर
नावं जी चर्चेत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं एक सिमिलॅरिटी आपल्याला दिसतं की तिन्ही ज्या नेत्या आहेत किंवा तिन्ही ज्या कार्यकर्त्या आहेत किंवा नगरसेविका आहेत त्या आपल्याला आक्रमक पद्धतीनं ह्या ठाकरेंना सामोरे जाताना पाहायला मिळालेल्या होत्या। या अगोदरही जर का पाहायचं तर अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग या तिघांचाही दिसलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर या तिघांची नावं ही समोर येताना दिसत आहेत आणि अशातच या तिघांपैकी कोणाच्या नावाची घोषणा होते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, एका बाजूला आता भाजपचा महापौर पदाचा चेहरा हा जाहीर केला जाणार आहे, मात्र ही निवडणूक होणार की नाही हे देखील आज किंवा उद्यामध्ये स्पष्ट होऊ शकतो, कारण ठाकरेंच्या वतीनं आता उमेदवार दिला की जाणार की नाही हे देखील आता काही दिवसांमध्ये कळणार आहे। तर जर ही निवडणूक झाली तर ही संपूर्ण प्रक्रिया कशी असू शकते आणि बिनविरोध ही निवडणूक होण्याची किती शक्यता वाटते? नक्कीच शिवसेना ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही अर्ज दाखल करू आणि तशा पद्धतीनं कुठंतरी नावामध्ये सध्याला शासनता आहे की कुणाचं नाव हे पुढे येताना दिसेल। आज दुपारी 12 वाजता आपल्याला मातोश्रीवर या संदर्भात बैठक पार पडताना दिसणार आहे आणि त्यानंतरच या संदर्भातलं नाव हे समोर येताना एकूणच बघितलं जाईल। मात्र त्यापूर्वी जर का पाहायचं तर एकूणच यामध्ये नामनिर्देशन दाखल करताना भाजपकडनं एकच अर्ज हा आपल्याला दाखल होताना दिसेल। प्रामुख्यानं ज्याचं नाव आघाडीवर आहे, ज्यांची नावं आघाडीवर आहे त्यापैकी एक जण MS डिपार्टमेंटला जात अर्ज दाखल करेल आणि अर्ज दाखल केल्यानंतर 11 तारखेला जर का निवडणूक झाली किंवा त्या अनुषंगानं आपण पाहिलं की निवडणूक जर का होत असली तर त्याच्या अगोदर दुपारी 12 वाजता आपल्याला सभागृह हे बसताना दिसेल। त्याच्या 15 मिनिटा अगोदर जर का कोणाला अर्ज मागे घ्यायचा असेल तर तो मागे घेऊ जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं जी बिनविरोध प्रक्रिया आहे ती पार पडू शकते। किंवा मग आता जी जर का परिस्थिती पाहिली तर ठाकरे गटाकडनं जर का अर्ज आज दाखल केला गेला नाही तर ती निश्चितच तशीच आपण बिनविरोध ही निवडणूक म्हणू शकतो। मात्र 11 तारखेला जर का सभागृह हे 12 वाजता आपल्याला भरताना दिसेल आणि त्या अगोदर जी प्रक्रिया आहे त्याच्या 15 मिनिटा आधी जो अर्ज आहे तो मागे घेतला जाऊ शकतो। जर का मागे घेतला नाही तर त्यानंतर आपल्याला ही निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण होताना दिसेल। सभागृह भरेल आणि सभागृहानंतर तिथं आपल्याला मतमोजणी ही पार पडताना दिसेल, जिथे नगरसेवक हे मतदान करतील आणि त्यानंतरच एकूणच महापौर कोण होणार हे निश्चित होताना दिसेल। अभिषेक, तुझ्या बाजूला तुझ्या मागे आपण सगळेच नगरसेवक पाहतोय भाजपचे। आता महापालिकेमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे, मात्र पुरुष नगरसेवकही आहेत तुझ्या आजूबाजूला। त्यांना तुला विचारता येईल का की आज महापौरांची निवड होते आहे, त्यासाठीचा चेहरा जाहीर केला जाणार आहे, त्यांच्या काय भावना आहेत आजच्या दिवशी? नक्कीच महिला राज म्हणावं लागणार आहे। जवळपास 49 नगरसेविका ह्या आपल्याला भाजपच्या दिसतात आणि ह्या इथं सध्याला आपल्याला पोहोचल्याचं दिसतं आहे आणि त्या अनुषंगानं एक मोठी चर्चा ही समोर येताना दिसतं आहे की कशा पद्धतीनं हे महिला राज इथं समोर येताना प्रकर्षानं पाहायला मिळतं आहे। मात्र प्रामुख्यानं जर पाहायचं तर नवनाथ बन असतील किंवा गणेश खंडकर असतील अशी सगळी नावं ही आपल्याला चर्चेत पाहायला मिळतात। नील सोमय्या असतील अशी सगळी मंडळी आहेत जी सध्या पोहोचली आहेत आणि त्यांच्याकडनं देखील अर्ज भरण्याच्या वेळी ही सगळी मंडळी आपल्याला उपस्थित राहताना दिसणार आहेत। एकूणच आपण काही जे नवीन सध्याला निवडून आलेले आहेत तशा काही नगरसेवकांसोबत आपण चर्चा करण्याचा इथं प्रयत्न करूया। एकूण नवीन जे नगरसेवक आहेत त्यामध्ये पाहायचं तर साहिल कुलकर्णी असतील त्या देखील निवडून आलेले आहेत। नील सोमय्या आहेत जे नव्यानं इथं निवडून आल्याचं दिसतं आहे, दुसऱ्यांदा हे निवडून आले आहेत। मात्र यंग ब्रिगेडमधलं त्यांना देखील पाहिलं जातं। आपल्यासोबत नवनाथ बन आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, कशा पद्धतीनं बघता आहे, तुमची पहिली टर्म आहे, महिला राज दिसतो आणि त्या महिला राजमध्ये तुम्ही देखील एक नगरसेवक आहात, कशा पद्धतीनं दिसतं? मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकलाय। आज बघा उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईच्या महिला नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होणार आहेत। मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकलाय आणि
महापौर पदावर आज कोण बसणार याची उत्सुकता आमच्या सगळ्या नगरसेवकांना आहे. आपल्याला आम्ही सांगितलं होतं की मराठी महापौर होणार, हिंदू महापौर होणार आणि ते स्वप्न, ते शब्द आम्ही आज पूर्ण करतोय आणि काही वेळामध्ये त्याची अधिकृत घोषणा देखील होईल. फक्त मला उद्धवजी ठाकरेंना एकच सांगायचं आहे की मुंबई महापालिकेमध्ये खान महापौर करण्याचं जे स्वप्न होतं ते तुमचं धुळीला मिळालं. मराठी महापौर मुंबईमध्ये होतोय. हा सुवर्ण अक्षराने नोंदवला जाणारा दिवस आहे. उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी मात्र काळा दिवस असतो. पण त्यांच्याकडनं राजकारण तर होताना दिसलेलंच होतं ना की मराठी संदर्भात कुठेतरी भूमिका ही घेतली जात नव्हती किंवा त्यांच्याकडनंही म्हटलं जात होतं की आम्ही देखील मराठी महापौरच देऊ जर का द्यायचं. नाही, राजकारण करण्याची संधी त्यांना पूर्ण होती, पण मुंबईकरांनी त्यांच्या राजकारणाला नाकारलेलं आहे. मुंबईकरांनी त्यांना घरी बसण्याचं आवडतं काम दिले. उद्धवजींना सगळ्यात जास्त आवडतं काम कुठलं होतं? घरात बसायचं, फेसबुक लाईव्ह द्यायचं, कोमट पाणी प्यायचं. आणि आता घरात बसायचं, फेसबुक लाईव्ह द्यायचं, कोमट पाणी प्यायचं. एवढंच काम उभाटा गटाला शिल्लक आहे. भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जिंकला, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मुंबई जिंकली आणि देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये आता मुंबईचा विकास झपाट्यानं होणार आहे. गेल्या 25 वर्षामध्ये राहिलेली कामं आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे मुंबई महापालिकेमध्ये करू आणि मुंबई महापालिकेतली सगळ्यात चांगली महापालिका देशातली ही मुंबई महापालिकेला आहे आणि त्याच्यावर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे विकासाची कामं करू, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल यासाठी प्रयत्न करू. जनतेची सेवा करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं आहे. आजपर्यंत मेवा खाणारे सत्तेत होते, आता सेवा करणारे सत्तेत आले. महापौर पदासाठी आज त्यांच्याकडनं देखील अर्ज भरला जाऊ शकतो. तशा प्रकारची बैठक देखील होताना दिसते. कशा पद्धतीनं बघता आहे? कुठंतरी तुमच्यासमोर उमेदवार उभा करणार देखील? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अर्ज करता येतो, परंतु आपल्याला संख्या लागते. संख्या लोकशाहीमध्ये महत्त्वाची असते. संख्याबळ महत्त्वाचं असतं, बहुमत महत्त्वाचं असतं. उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत आणि उभाटा गटाला एवढं लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे आपण महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तरी जोरदार तोंडावर आपटणार आहात. त्यामुळे विनाकारण तोंड फोटून घेण्यापेक्षा घरात बसा, ते तुम्हाला जास्त सोयीचं आहे. एक चर्चा ही होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे एकमेव जे नगरसेवक आहेत ते तुमच्याकडे आलेत किंवा मग शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्याच अनुषंगानं जर का पाहायचं तर मनसे संदर्भात देखील चर्चा ही होताना दिसली. काल तुमच्याकडनं देखील दावा करण्यात आलेला होता. कितपत प्रक्रिया ही सुरू आहे? काय चर्चा नेमकी झालेली आहे? मी या क्षणी एवढंच सांगेल की महायुतीची बेरीज होणार आहे आणि उभाटा गटाची वजाबाकी होणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये उभाटा गट एकटा शिल्लक राहील. महायुतीसोबत अनेक साथीदार सहभागी होतील. महायुतीची बेरीज झाली आहे आणि उभाटा गटाची वजाबाकी झाली. बातचीत केल्याबद्दल ते हे होते नवनाथ बन, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच महापौर हा आपल्याला भाजपचाच विराजमान होताना दिसणार आहे आणि त्याच अनुषंगानं त्या चर्चा होताना दिसत आहेत. कुठेतरी ठाकरे गटावर देखील टीका ही आपल्याला त्यांच्याकडनं होताना दिसलेली आहे. प्रामुख्यानं जर पाहायचं तर ती नावं ही चर्चेत आहेत. नक्कीच अभिषेक, जसं आता नवनाथ बन यांनी देखील सांगितलेलं आहे किंवा दावा केलेला आहे की ठाकरेंचा पक्ष हा महापालिकेमध्ये एकटा राहील, त्यांची वजाबाकी होईल आणि महायुतीची मात्र बेरीज होईल. त्यामुळे मोठा दावा ते करतात. आता त्यामुळे महापालिकेमध्ये आता कशी गणितं बदलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.